गद्दाळे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आज जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जो काही प्रचंड संघर्ष निर्माण झालेला आहे, दंगल सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। आपण सर्वजण न्यूज वगैरे बघत असाल तर ही रथयात्रा सुरू व्हायच्या आधी नागपूरला जो प्रकार घडला आणि त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा जो विषय आता सध्या महाराष्ट्रामध्ये पेटत आहे, जो शांत असलेला महाराष्ट्र, महापुरुषांचा संतांचा वारसा असलेला महाराष्ट्र हा कसा अशांत करता येईल यासाठी लोक काम करत आहेत आणि तो पुन्हा शांत कसा होईल यासाठी मराठा सेवा संघ काम करत आहे। या जगामध्ये दोनच विचार असतात, एक तोडणारा विचार असतो आणि एक जोडणारा विचार असतो। मराठा सेवा संघ नेहमी जोडणारा विचार मांडत आलेला आहे आणि त्यामुळेच मराठा जोडो अभियान ही जी काही संकल्पना आहे, मराठा हा शब्द जातीवाचक म्हणून मराठा सेवा संघाला अपेक्षित नाही। राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा ज्या अर्थाने आपण वापरलेला आहे, जसा गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बिहारमध्ये राहतो तो बिहारी, तसा महाराष्ट्रात जो राहतो मराठी बोलतो तो मराठा, या अर्थाने मराठा जोडो अभियान आम्ही घेतलेलं आहे। जे काही आपापसातले संघर्ष आहे हे कुठल्याच जातीला आता इथून पुढे परवडणार नाही। त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा दंगलमुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचं आहे। त्या दृष्टीने हा मराठा जोडो अभियान आपण काढलेला आहे। त्याची सविस्तर पुस्तिका आम्ही इथं देऊ, आपल्याला पत्रक देऊ, आपण ते अवश्य वाचावं। बरेचसे इथं विद्यार्थी मित्र जमलेले आहेत। आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं नाव घेतो। आपण सगळ्यांनी आता छावा बघितला असेल, बघितलाय ना? त्या संभाजी महाराजांचं त्याच्यात जे काही दाखवलेले असेल, मृत्यू रंगवला हा भाग वेगळा जरी सोडला तरी संभाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे। संभाजी महाराजांना किमान 14 ते 15 भाषा येत होत्या त्या काळामध्ये। आज आपल्याला किती भाषा येतात? हिंदी पटकन बोल म्हणलं तर आपल्याला हिंदी धड बोलता येत नाही, इंग्लिशचा तो विषय लांब राहील। तर आपण आदर्श कोणते घ्यायचे त्या महामानवांचे? त्याच्यासाठी महिनाभर चपला खायच्या, चपला घालायच्या नाही, खायचं नाही, हे जे काही चुकीचे आदर्श आपल्याला शिकवले जातात हे सोडून दिले पाहिजे। तर संभाजी महाराज अतिशय चारित्र्यवान एक राजा होता, 14-15 भाषा येत होत्या, त्यांनी 4 ग्रंथ लिहिले होते। राष्ट्रमाता जिजाऊ माता, तिथं बऱ्याचशा मुली आहेत। जिजाऊ माता फक्त शिवाजी महाराजांची आई म्हणून अपेक्षित नाही, 2 छत्रपती देणारी ही महिला किती ताकदीची असेल। आणि आपण आज काय करतोय? कारण नसताना उपास करणे हे